हॅलो, तर आज आपण बघणार आहे गावठी खरडा चिकन रेसिपी। मी तर याला खरडा चिकन बोलते, तर तुम्ही याला काय नाव द्याल हे मला कमेंट करून सांगा। तर याची तयारी करूयात आपण। आता इथं आपण घेतला टोमॅटो, कांदा बारीक चिरून घ्यायचा, एकदम बारीक। त्याच्यानंतर आपण घेणार आहे इथे कोथिंबीर, ती पण एकदम बारीक अशी चिरून घ्यायची। हे आपलं तयार झालं आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता। आता खरडा चिकन म्हटल्यानंतर त्याच्यासाठी वाटण तर लागणारच ना, तर हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि जिरं हे वाटून घ्यायचं। त्यानंतर आपण चिकनला हळद, मीठ, लाल तिखट आणि चिकन मसाला लावून बाजूला ठेवून देऊयात। तर यातच आपल्याला आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं, त्यामध्ये कांदा टाकलाय। कांदा नंतर जे टोमॅटो आहे चिरलेलं ते टाकायचं। छान असं सोनेरी होईपर्यंत, त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं। हे बघा, छान आपला कांदा आणि टोमॅटो भाजून झालाय। यामध्येच आपण पेस्ट केलेली टाकायची। पेस्ट पण आता छान परतून घ्यायची तेलामध्ये। त्यामध्ये चिकन टाकायचं। चिकनला पूर्ण मसाला लागेपर्यंत असं तेलामध्ये परतून घ्यायचं। पाणी टाकायचं नाही, बिना पाण्याचं शिजवायचं। त्यामध्ये चटणी टाकायची गरज नाही, लाल तिखट फक्त टाकून घ्यायचं, कारण की ऑलरेडी आपण मिरच्या टाकल्यात। मग याच्यानंतर आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत अजून एकदा सौते करायचं त्याला। तर आपण बघू शकतो की चिकन कसं आपलं रेडी झालेलं आहे। तर गरमागरम आपण त्याला आता सर्व करून घेऊयात आणि एन्जॉय करूयात। अशाच नवीन रेसिपीसाठी फॉलो करा द कोझी काउंटरला। थँक्यू सो मच।